कैलास मानस सरोवर भगवान शिवांचं घर. लाखो हिंदूंचं स्वप्न. पण यावेळी नेपाळ याला विरोध करतोय की हा रस्ता वापरायचा नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. आधी एक गोष्ट समजून घेऊया की कैलास मानस सरोवर आहे तिबेटमध्ये आणि तिबेट आहे चायनाच्या ताब्यात. तिथे पोहोचायला भारतामधून दोन रस्ते जातात. एक सिक्कीममधून, दुसरा उत्तराखंडमधल्या लिपुलेख पासमधून. आता नेपाळ म्हणतंय की हा लिपुलेख पास आमचा आहे आणि भारत म्हणतोय की हा आमचा आहे आणि 1954 पासून आम्ही हाच रस्ता वापरतो. नेपाळने आधी 2020 मध्ये नवा नकाशा काढला. लिपुलेख, कालापानी, लिम्पियाधुरा हे तिन्ही भाग नेपाळचे दाखवले. भारताने तो नकाशा मान्य केला. एप्रिल 30, 2026 मध्ये भारताने 2026 कैलाश यात्रा जाहीर केली. लिपुलेख रूटवरून. चायनाने त्याला होकार दिला. पण भारताने नेपाळला विचारलं नाही. आणि मे 3 ला नेपाळने फॉर्मल ऑब्जेक्शन दिलं की हा प्रदेश आमचा आहे. आम्हाला न विचारता यावरून यात्रा होऊ शकणार नाही. पण खरा प्रश्न वेगळा आहे. नेपाळचे नवे पीएम बलेनशहा जेएनजी प्रोटेस्टमधून सत्तेत आलेत. ते भारताला पुशबॅक देऊन देशात पॉप्युलॅरिटी मिळवतात. आणि नेपाळ मागे चायना आहे, जो नेहमी इंडिया-नेपाळ वाद वाढवायला तयार असतो. म्हणजेच हा फक्त रस्त्याचा वाद नाहीये. हे भारत, चायना, नेपाळ यांच्या त्रिकोणातला नवा खेळ आहे. भारत म्हणतो 70 वर्षापासून हाच रस्ता वापरतोय. आम्ही बदलणार नाही. तर नेपाळ म्हणतंय की आमची सॉव्हरेनिटी आहे. आता लाखो यात्रेकरूंचं कैलासचं स्वप्न या वादात अडकलंय एका पिलग्रिमेज रूटवरून. एक टेरिटोरियल डिस्प्यूट आणि दोन देश एकमेकांसमोर आले. अधिक माहिती आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओजमध्ये. जसं काही नवीन घडेल तसं. पाहत राहा जगात काय चाललंय.